So let me share the screen. Hmm, okay. All right, so let me open up ID. आणि आता ह्याच्यात तर फाईल नसणार आहे का कुठली? प्रॉब्लेम झाला होता ना आपलं काहीतरी. सो या फाईलला अजूनही प्रॉब्लेम दिसतोच काहीतरी. ती दुसरी वाली फाईल जी वर्क झाली होती ती ओपन करत आता. All right, so last time we discussed about the for loops and we also discussed about the nesting of the loops, all right? Okay. Today in continuation with the concept of the loop, we are going to discuss the next loop, which is nothing but a while loop. तर आतापर्यंत आपण फॉर लूप बघितलं. आता आपण व्हाईल लूप म्हणजे काय ते बघणार आहोत आणि आपण त्याचे काही एक्झाम्पल्स पण करून बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की व्हाईल लूप काय असतं पायथन मध्ये आणि ते कसं यूज केलं जातं. राईट. सो काय नाही, व्हाईल लूपचा सिंटॅक्स सेमच आहे जसा बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही शिकलेला असाल. जर तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज ऑलरेडी केलेली असेल, फॉर एक्झाम्पल सी प्लस प्लस किंवा जावा अशी कुठलीही लँग्वेज केलेली असेल तर त्याचा सिंटॅक्स तसाच आहे. आणि खरं सांगायला गेलं तर पायथन मध्ये कदाचित फॉर लूप थोडंसं अवघड जातं समजून घ्यायला, कारण त्याच्यामध्ये आपण रेंज वगैरे अशा गोष्टी वापरतो. पण व्हाईल लूपचा जर विचार केला तर व्हाईल लूप इज फेअरली सिम्पल लूप, काहीच त्याच्यात अवघड असं नाहीये. ऑलराईट. फक्त थोडंसं स्लो करतोय कारण की मी ऍडमिटही करतोय लोकांना वेटिंग रूम मधून, सो इकडे तिकडे जरा शिफ्टिंग होईल. ऑलराईट, ठीक आहे. याच काय आपल्याला गरज नाहीये पण ठीक आहे. खाली शिफ्ट करून ठेवतो. आय डोंट नीड दिस फोन. सो आज आपण काय बघणार आहोत? आज आपण बघणार आहोत व्हाईल लूप. बघ, व्हाईल लूप म्हणजे काय तर it is again a kind of a loop that is provided by all the standard programming languages. The reason why we use a while loop is we use it when we want to iterate over certain things. Okay, we use it when we want to iterate over certain things until a condition becomes false, or we can say till a condition is true. All right. So whenever we are working with a while loop, तिथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं असतं की जसं फॉर लूपच्या केसमध्ये असतं की फॉर लूपला आपण काय करतो, फॉर लूपला आपण कंडिशन असते ना आपली की रेंज असते की फॉर आय इन रेंज वॉट एव्हर काहीतरी व्हॅल्यू देतो आपण त्याला 1 to 10 किंवा 1 to 11 आणि त्याला त्याचं स्टेप साईज देतो की 1 इन्क्रीमेंट कर वगैरे वगैरे. तर व्हाईल लूप मला तसं नसतं. व्हाईल लूप मध्ये काय असतं ना, व्हाईल लूप मध्ये कंडिशन असते. म्हणजे स्पेंड डिपेंड करतो थोडंसं सांगतो. सो आपण फॉर लूप कधी वापरतो, फॉर लूप कधी वापरतो जेव्हा iterations are known. ओके, आणि आपण व्हाईल लूप कधी वापरतो जेव्हा iterations are not known. Alright. So when I say iterations are known in case of a for loop, याचा अर्थ असा झाला का की मला माहिती आहे ते 50 वेळा होणार आहे, 100 वेळा होणार आहे, असं नाही. मला माहिती आहे की n वेळा होणार आहे. ओके,
म्हणजे युजरने मला एक नंबर दिलाय आणि तेवढ्या वेळेला मला काहीतरी प्रिंट करायचं असा जो माझा प्रोग्राम आहे तर तो एनच असतो ना. आता तुम्ही म्हणाल की मग त्या केसमध्ये आपल्याला माहिती कुठे असतं, माहिती नसतंच ना. पण ती रन टाइमला जी व्हॅल्यू येणार असते आपल्याला 5, 10 तेवढ्या वेळा ते एक्झिक्यूट होणार हे तर माहिती आहे ना. पण व्हाईल लूपच्या केसमध्ये तसं नसतं. व्हाईल लूप इन केस ऑफ अ व्हाईल लूप the thing is that we keep on continuing with the loop, we keep on running the loop till a point where the condition is completely true. कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे ना तोपर्यंत चालूच राहणार आहे, त्याला आपण काहीच हे नाही करणार. राईट, एकच मिनिट टाकायचं मला. Okay, Ashish, this specifically this session is mixed. Okay, so maybe we'll also be having for some reason this chat window is kind of behaving very weirdly, but anyways, okay. I'll try, but specifically the batch that we have conducted right now is more about English plus Marathi. Okay, I don't really get into the Marathi track just because of the sake of it, but then we also might have a batch where we discuss everything in English itself. All right. So let's understand, you'll understand few concepts at least, if not the complete language. And I'm not going to speak everything in Marathi, but as and when required, I shift on the languages. Okay. The thing is that, okay, again, this is, okay, I've worked with many such kind of applications. Zoom is not really I mean, it is still okay than Google Meet, but it is not a very matured kind of application, I must say. I've used this Cisco WebEx and all. They're absolutely fantastic tools to use, but this is all over the place. All right. So when we are talking about a while loop, as I said, that when we don't know the iterations. Now you may say, "Ki, sir, how is it possible that you don't know the iterations?" असं कसं होईल की तुम्हाला iterations माहित नाही. The thing is, if I'm going to read something from a file, imagine this, I want to read something from a file. Do I know how many lines I have to read? No, it will be completely up to the file or whatever data is present in that file. All right. So in such cases, we go for a while loop. So to be more specific, when you have a count, I'll tell you, I'll put it in simple words, simple language मध्ये तुम्हाला मी सांगतो. For loop, आपण for loop चा विचार करतो जेव्हा we are talking about count 5 times, 100 times, 2000 times, n times. Okay, count. And or rather or the second scenario is when you use a while loop when you are iterating over a sequence. Sequence means string, list, tuple, dictionary. So if you are iterating over those kind of sequences, then you use a for loop. Okay. So in which case we're going to use a while loop? Well, we're going to use a while loop maybe when we are writing a program where the user, where we're always going to ask the user, do you want to continue with the program? The user says yes. Then again we ask, okay, then can you enter the choice, select one of them, those kind of things. So menu driven, for example. So in such cases, what we do is we go for a while loop. All right. So let me write here a simple while loop. Syntax is pretty simple. While. So imagine this, that we have a variable here, I equal to 1. Pretty straightforward stuff, कुछ खास नहीं इसमें. So I'm going to say while I is less than equal to 10. Okay, and by this time you know what is the syntax. You know how we write the code now. Okay, so I'm going to say colon here and hit enter, and you will observe it is giving me a tab. All right. So while I less than equal to 10, what do you want to do? You want to print. What do you want to print? You want to print I. All right. What else? Nothing else. So let me run the program. And here you go. It is printing the value 1. Correct. But you will observe one thing. It is continuously printing it. Correct. Correct. It is a infinite loop. Okay. So how did this happen? Why it is an infinite loop? Can anyone make a guess? मैंने तो for loop जैसा ही program लिखा था. I wrote an exact similar program like a for loop. But it has gone into an infinite loop. First of all, तो ये पता होना चाहिए इसको break कैसे करना है. So if I do a control C, remember this. Remember this. If your Python programs goes into an infinite loop, you have to hit control C for breaking it from that loop.
Okay, and then what inputs others have given is right. Okay, Purva is saying ki end condition nahi dili. Purva end condition dili hai na मी इथे. This is the end condition. The problem is not the end condition. The problem is you have a value 1. You say 1 is less than equal to 10. Ho, आतमध्ये ये. It comes inside. You print it 1, and then it will again go back here. मग परत काय? परत 1 is less than equal to 10. 10. हो, आतमध्ये ये. Print कर. अरे, काहीतरी चुकतंय. There's something wrong here. Correct? And most of you have given me the correct answer that yes, the incrementation is not done, and that is the reason it is not working, or rather that is the reason why it is going into a infinite loop. All right, so how will I fix this? Very simple. I'll say I is equal to I plus 1. Okay, do I have to give a begin and closing bracket? No. Why? Can I give it? No, you cannot give it. Okay, basically you cannot give a opening and closing bracket. And why is the case? Why you cannot give a opening and closing bracket? The simple reason is because Python doesn't allow it. Okay, Python absolutely doesn't allow it to give or specify a begin and a end. वो चलता ही नहीं है. मतलब ऐसा नहीं है कि उन्होंने ऐसा बोला है कि यार ऑप्शनल है आपके लिए, चाहिए तो लिखो, नहीं चाहिए तो ऐसा है ही नहीं. You cannot write it. There is no way you can write it. So no chance basically. Okay, fine. So now let me just run this. And now we're getting the output. अच्छा, ये इंटर नंबर कहाँ से आ गया? अच्छा, ये वाला प्रोग्राम से आ गया. ठीक है, इसको भी खुद कर देते हैं. 5 करके ये रन कर देते हैं, एंड देन फाइनली इसको कमेंट कर देता हूँ मैं. Okay, and I run this program just to make sure it is working fine. We'll give okay. Enter तो है नहीं, so 1 to 10 numbers इसने print कर लिया. All right. So one thing that differs between a while loop and a for loop as far as Python is concerned is you have to do a explicit incrementation or decrementation. All right. You have to do explicitly. आपको यहाँ पे बोलना पड़ता है आपको कितने स्टेप से इंक्रीमेंट करना है. आपको 2 से इंक्रीमेंट करना है. You write it I is equal to I plus 2, and now you run the code. You will get the output accordingly. So 1, 3, 5, 7, 9. All right. So it's completely up to you. The thing you have to remember guys here is for loop में बहुत सी चीजें ऑटोमेटिक होती है. जैसे कि रेंज आपने स्पेसिफाई कर दिया तो एक काम हो जाता है. इंक्रीमेंट कितने से करना है वो हम बताते हैं, तो बाकी हमको एक्सप्लिसिटली बोलना नहीं पड़ता है कि इसको इंक्रीमेंट करो, इसको डिक्रीमेंट करो. ऐसा कभी कुछ बोलना नहीं पड़ता. दैट इज नॉट द केस विद अ व्हाइल लूप. व्हाइल लूप में सब कुछ हमको एक्सप्लिसिटली बोलना पड़ता है. Okay, so that should be very clear. Shubham, do you have I plus plus concept? No, Shubham, unfortunately don't have. So if I say I plus plus, it is giving me an error saying that it is an invalid syntax. Okay, I plus plus is a concept that is given by C language. Okay, so I plus plus nahi hai. In fact, because of that, the other complexities also don't come into picture. Pehle increment hoga, nahi hoga, kind of thing. Okay. Yogesh has asked me a question, which I'll put to everyone. He is saying, if I write this, then will it work? So what do you guys think? If I write this, I equal to 1 while I less than equal to 10, print I plus 1, will it work? I mean, the question is not will it work? Yes, of course it will work. But what will be the output? Program to work hoga hi, kyunki usme syntax error hai hi nahi. So when you say will it work, so Hiram is saying it will still be an infinite loop. Correct. So what others think? You also agree with this concept that it will still be an infinite loop? वो differentiation इतना ही होगा कि वो 1 जो infinitely print कर रहा था ना, उसकी जगह पे वो 2 infinitely print करेगा. बाकी कुछ नहीं होगा because the value of I is not getting printed. Correct, Abhishek, you put it right. Everything will be 2. और ये इसको एक बार confirm करने के लिए run करके ही देखते हैं ना, तो it will be तसल्ली हो जाएगी सबकी. So everyone will be on the same page. See, it is printing 2 now because of the fact that you have not modified the value of I, which needs to be modified. Are you getting it? And hence, of course, you can write this syntax, by the way. Correct, Shubham. Value will not be changed for I because it is not storing in it. Absolutely correct. And now instead of saying I equal to I plus 1, I can also say I plus equal to 1. ये मैंने दिखाया था आपको जब operators पढ़ाया था. ठीक है ना? If you remember, I had specifically told you that
आई इक्वल टू i+1 का शॉर्टकट में i+=1 ऐसे भी हम लोग लिख सकते हैं. ऑलराइट, फाइन. सो दिस इज व्हाट अ फॉर लूप डज. नाउ लेट्स राइट अ रिवर्स फॉर लूप जिसमें हम लोग उल्टे नंबर्स प्रिंट करेंगे. तो आई हैव अनदर वेरिएबल विच से j and then I'll say while j is greater than or equal to 1 print j. ठीक है, और उसके बाद j minus equal 1. Okay, so when I say j minus equal 1, please remember this is as good as saying j is equal to j minus 1. So we are starting from a maximum number and we are reaching to a minimum number, that is 1. So ये उल्टी गिनती हम लोग कर रहे हैं यहाँ पे. Correct. So we start from j equal to 0, j greater than equal to 1, print j is equal to j minus 1. असा आपण प्रिंट करतो. So या केस मध्ये काय प्रिंट होणार आहे? Let me just run it. 10 पासून 1 पर्यंत प्रिंट. So it will first print 1 to 10, which is the first loop, and then the second loop is printing from 10 to 1. Okay, now remember one thing, guys. It is completely up to you which kind of loop you want to use. पहिली गोष्ट, कारण की this rule is applicable in any programming language. It is not necessarily Python. तुम्ही कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये शिका. If you are giving an interview, if someone asks you that, okay, you tell me which loop is the best loop to use. Should you use a for loop or should you use a while loop? Honestly, the answer is that there is no concept called as a best loop. Okay, best loop असं नाहीये. आणि अजून एक तुम्हाला मी इंटरव्ह्यूची हिंट देतो, a kind of a hint to everyone. Whenever, because you all are probably someone who have just started their careers, you all are probably just doing their graduations, not yet completed, and very soon or maybe ongoing currently you're giving some interviews. Okay, so you are in that place where you are being in a lot of interviews. So in that case, always remember, whenever someone asks you this question, and it is not just related with this question, it is a generic behavior. If I ask you a question saying that, okay, can you tell me, should I use a while loop or a for loop? Okay, so generally when I conduct interviews, I observe people saying, they will say, sir, it depends. Okay, now, sir, it depends is a very vague answer. Even though it's a correct answer, it's a very vague answer because you're just telling me, sir, depends. Are it depends on what, bhai? वो तो बता दो. Okay, now obviously if you give me this answer, sir, it depends, and if the next question is I ask you, okay, it depends on what, and then you start thinking, तो उससे क्या होता है ना प्रॉब्लम, उससे प्रॉब्लम ये हो जाता है कि मुझे ऐसे लगने लगता है यार दिस गाय, आई डोंट थिंक दिस गाय हैज गॉट अ कंप्लीट नॉलेज ऑफ इट. ऐसा ना बिल्कुल शक पैदा होना शुरू हो जाता है. ओके, एंड इवन इफ यू आर गुड टेक्निकली, यू आर साउंड, यू विल बी एबल टू राइट द प्रोग्राम, लेकिन ये एक चीज अगर इंटरव्यू के माइंड में एक बार चली गई ना, यार दिस गाय इज नॉट गिविंग मी द कंप्लीट आंसर्स, इज जस्ट काइंड ऑफ वो रहता है ना, आंसर इन वन लाइन, आंसर इन वन वर्ड, वैसे टाइप से दे रहा है. व्हेनेवर यू गिव, again, these are very important things that I'm sharing with you simply because I've worked enough in IT industry. I know how things work, how interviews are taken. I have conducted many interviews till this point. It is very important that whenever you give answers, do not give one line answers, do not give one word answers, give a complete reasoning. Okay, I'll come to this explanation of for loop versus while loop, but even before that I would like everyone to understand this. जेव्हा पण तुम्ही इंटरव्ह्यू देता कोणताही आणि कोणीही तुम्हाला असा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर कधीही एका वाक्यामध्ये देऊ नका. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर कधीच एका वाक्यामध्ये द्यायचं नाही. त्याचं रिझन असं आहे, पहिली गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आता मी जर तुमचा इंटरव्ह्यू घेणार असेल, सपोज मला असं ठरलंय की आता कोणाचं नाव आहे सगळ्यात वरती, शुभम आहे चॅट विंडोमध्ये, मला शुभमचा इंटरव्ह्यू घ्यायचा. ओके, शुभमने मला सांगितलं की पायथॉन मध्ये त्याचा एक्सपिरियन्स आहे 1 वर्षाचा, आय एम अज्युमिंग दिस, किंवा 6 महिन्याचा, आणि त्याला पायथॉनच्या पोस्टसाठी त्यांनी मला अप्लाय केलंय. ओके, आता मला माहिती असतं की जनरली फ्रेशरचा इंटरव्ह्यू मी किती वेळ घेईन, 45 मिनिट्स वगैरे अप्रॉक्सिमेटली घेतो, जनरली 45 मिनिट्स टू 1 आवर टिपिकली. आता 45 मिनिट्स टू 1 आवर मध्ये तुम्ही मला सांगा फक्त असं की मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर तुम्ही एका वर्ड मध्ये दिलं, मग परत मी त्याच्यावर अजून एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर पण तुम्ही साधारण 1 किंवा 2 वर्ड मध्ये दिलं फक्त. असं जर करत राहिला तर तुम्ही मला फक्त सांगा 45 मिनिट्स मध्ये मी तुम्हाला किती प्रश्न विचारू शकेन. तुम्ही उत्तर बरोबर देताय का चुकीचं देताय तो भाग वेगळा, फॉरगेट अबाउट दॅट, डोंट थिंक अबाउट दॅट की उत्तर बरोबर देताय का चुकीचं देताय. फक्त मला एवढं सांगा, 45 मिनिटं जर माझ्या डोक्यात असतील सायकोलॉजिकली की साधारण 1 तास जाईल माझा इंटरव्ह्यू, म्हणजे मी घेणार आहे, मी तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे. ओके, तर तुम्हाला काय वाटतं मला किती प्रश्न विचारू शकेन मी 45 मिनिट्स मध्ये? अरे, जर का मी तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि तुम्ही त्याचं उत्तर एका शब्दात देताय, तर मी तर एका मिनिटाला एक असे 45 प्रश्न विचारू शकेन तुम्हाला 45 मिनिट्स मध्ये, बरोबर आहे का नाही?
यू ऑल अग्री विथ दिस? येस, यू हॅव टू अग्री, यू डोंट हॅव अ चॉईस. ओके, आता हेच जर मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देताना तुम्ही एका शब्दात न देता थोडंसं व्यवस्थित एक्सप्लेन करून त्याचं एखादं उदाहरण देऊन तुम्ही प्रोजेक्टमध्ये कुठेतरी वापरले किंवा तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुमचा एक्सपिरियन्स असेल तुम्ही तिथे कुठेतरी वापरले, असं करून जर तुम्ही सांगितलं ना तर दोन गोष्टी होतात. सगळ्यात पहिली गोष्ट ही होती ना की ॲज अ इंटरव्ह्यू मी इम्प्रेस होतो की अरे मी याला एक सिंपल प्रश्न विचारला, याने किती डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देऊन मला ते सगळी कॉन्सेप्ट सांगितली, म्हणजे याला डेप्थ मध्ये जायला आवडतं कॉन्सेप्टच्या. हे पहिलं इम्प्रेशन होतं. दुसरं इम्प्रेशन पेक्षा दुसरं इम्प्रेशन नसतं, दुसरा आपला फायदा असतो तो असा की त्या इंटरव्ह्यूचे ऑलरेडी आपण 2, 2.5, 3 मिनिटं खाल्ली आता 45 मिनिट्स मधली एकाच क्वेश्चनवर. येते का लक्षात? सो ते सुद्धा खूप एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो की अरे त्या समोरच्या माणसाला आपण 45 मिनिट्स मध्ये 45 प्रश्न विचारून द्यायचे का त्याला फक्त 15-20 प्रश्नच विचारून द्यायचे आपल्याला? का तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण डिटेलमध्ये व्यवस्थित आपल्याला समजलंय तसं द्यायचं. ओके, याचा अर्थ आता अजिबात असं करू नका लगेच की इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला म्हणजे उगाच काहीतरी वाढीव काहीतरी सांगायचं ना. आपण कसं करतो 4 मार्काला प्रश्न आला येत काही नाही तेच तेच बोलत, तसलं काही करायचं नाही, कारण ते पण कळतं इंटरव्ह्यूअर्सला, हे लक्षात घ्या. सो तसला आगाऊपणा नाही करायचा म्हणजे त्याचा काही उपयोग पण नसतो, कारण ते समोरच्याला लगेच कळतं. आपल्याला किती वाटलं आपण हुशार आहोत, त्याला काहीच कळलं नाही वगैरे असं नसतं, सगळ्यांना कळत असतं. ओके, तर येस, टेक्निकल क्वेश्चन्स मध्ये जनरली फक्त कोडिंगच करायला नाही, टेक्निकलला तुम्हाला कोडिंग करायला लावतात, काय काय वेळेला डायरेक्ट 1 to 1 क्वेश्चन्स विचारतात. रे मी तुला असं विचारणार आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आय प्लस प्लस अँड प्लस प्लस आहे, विच वन युल यूज, वाय टू यूज, असं विचारत जाणार. मी तुला लिहायलाच लावणार असं काही नाही. ओके, हा कधीतरी असं येऊ शकतं की लोक म्हणतील ठीक आहे काम कर, राईट अ सी फंक्शन टू ऍक्सेप्ट अ नंबर अँड प्रिंट हाऊ मेनी टाइम दॅट नंबर ऑकर्स, असं काहीतरी. त्यांना ओव्हरऑल बघायचं असतं की तुम्ही नाव काय देताय फंक्शनला, व्हेरिएबलची नावं कशी देताय वगैरे वगैरे, हे असं पण असतं. टेक्निकल म्हणजे फक्त कोडिंग करायला होतं असं नाहीये. टेक्निकल मध्ये फेस टू फेस खूप सारे प्रश्न विचारले. ओके, नाव कमिंग बॅक टू दिस क्वेश्चन की व्हाईल लूप वापरायचं का फॉर लूप वापरायचा, हा जेव्हा प्रश्न येतो आपल्याला, तर आता मी एक प्रश्न आता असं विचार करा फक्त, मी तुमच्यासमोर तो सिनारिओ मांडतो की माझा इंटरव्ह्यू कोणतरी येतं त्याने मला विचारलं की अमित इन पायथॉन हाऊ मेनी लूप्स आर देअर, कॅन यू एक्सप्लेन? ओके, सो मी त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देणार की व्हॉट आय सेज की ओके सर, in Python there are two types of loops. One is a for loop and another one is a while loop. For loop is something which we use when we typically know the number of iterations. For example, we have a count that it is going to iterate 50 times, 100 times, or n times. Or we have a sequence like a string or a list, and we have to iterate over that string. In such cases, we go for a for loop. And for rest, any other case where we do not have an idea as to how many times we want to iterate, like reading it from a file or accepting the input from the user till the user says no, such kind of thing. In these cases, we go for a while. आता असं उत्तर जेव्हा देतो ना मी समोरच्याला, एक तर मी वेळ पण घेतला ते उत्तर द्यायला. ओके, दुसरी गोष्ट त्याला हे कळालं की अरे नाही यांनी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं. ऍज अगेन्स्ट काय होतं ना, समोर आता परत दुसरा सिनेरिओ सांगतो जो टिपिकली घडतो. समोरचा विचारतो हाऊ मेनी लूप्स आर देअर इन पायथन. ओके, ओके, सो in second scenario, if someone asks you how many loops are there in Python, त्याचं उत्तर काय देणार? Sir, there are two loops, for loop and while loop. शांत, लंबे खामोश. अरे आता मग तो समोरचा म्हणतो हो का ठीक आहे बर, मग काय फरक असतो बाबा? मग आपण त्यात पटकन काहीतरी एका वाक्यात सांगणार. बर, मग तुला काय वाटतं कधी कोणतं युज केलं पाहिजे? हे असं असं नाही चाललं पाहिजे. इंटरव्ह्यू आपण ड्राईव्ह केला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ऑफकोर्स ते ड्राईव्ह करण्यासाठी आपल्याला तेवढं नॉलेज पण पाहिजे. म्हणजे आय एम नॉट सेइंग की आपण खूप हुशार पाहिजे त्या केसमध्ये, पण आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट तरी क्लिअर पाहिजेत, हे पण लक्षात ठेवा. आणि प्लीज रिमेंबर, फ्रेशर लेवलला 1 इयर एक्सपिरियन्स 2 इयर एक्सपिरियन्स लेवल पर्यंत ना तुमच्या बेसिक्स वरच भर असतो रे. तुम्हाला बेसिक्सच विचारतात कारण ते मॅटर करतात, खूप करतात, लक्षात घ्या. लोकांना सगळं आजकाल फक्त हायफाय पाहिजे असतं, जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क्स आणि अँग्युलर आणि ह्याहून त्याहून त्याहून, आणि बेसिक व्हेरिएबल आणि मेमरी आणि हे विचारलं की फुस काही येत नसतं. दॅट इज नॉट डन. आर यू गेटिंग दिस? सो ते कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजेत, कधी काही किती झालं तरी. ओके, सो येस, कमिंग बॅक टू दिस, when we are talking about a while loop in Python, तुम्हाला लक्षात येते everything you have to do right from the starting point, the condition checking, the incrementation or decrementation, जे काय तुम्ही करताय, you have to do it. We do not have a choice. We cannot depend on Python to do it for us. We have to write our own code. ओके, मग या केसमध्ये जर बघितलं तर तसं बघितलं तर व्हाईल लूप हे जास्त फ्लेक्झिबल आहे कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, कारण की सगळं आपल्याला लिहिता येत आहे. सो फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह इट इज व्हेरी
फ्लेक्झिबल. हॅव्हिंग सेड दॅट इट इज व्हेरी रिस्ट्रिक्टिव्ह ॲज वेल, कारण की जर मला स्ट्रिंगवर इटरेट करायचं असेल तर मग मला तसं करता येणार नाही. म्हणजे आय कॅन डू everything I can do in a while for loop. I would typically be able to do it in a for loop as well. तसा प्रॉब्लेमच नसतो, पण त्याची गरजच काय ना. जर स्ट्रिंगचं इटरेशन फॉर लूपनी इझिली होतंय तर आपण कशाला उगाच आपला जाऊन लिहित बसायचं ते व्हाईल लूप, काय गरज आहे. ओके, सो दॅट्स द थिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. ओके फाईन. आता ह्याच्यातली एक कॉन्सेप्ट मला तुम्हाला दाखवायची जी फॉर लूप मध्ये पण होती, पण मी तिथं मुद्दाम तिथं नाही घेतलेली, रादर आपण ती यूज केली असेल नाही केली मला आठवत नाही एक्झॅक्टली, पण ठीक आहे, ते कुठल्याही लूपला ती ऍप्लिकेबल आहे. ओके, आता इथं मी परत एक कोड लिहितो. आय इज इक्वल टू लेट्स से 1 करतो आणि इथे लिहितो मी व्हाईल आय इज लेस दॅन 10 किंवा 5. जास्त नाही प्रिंट करत मी, कमी नंबर्स असू द्या म्हणजे आपल्याला आउटपुट बघायला सोपं जातं. अँड देन आय वॉन्ट टू प्रिंट हिअर आय. ठीक आहे, आणि ऑफकोर्स आय लव्ह टू डू हिअर आय प्लस इज इक्वल टू 1 किंवा आय इज इक्वल टू आय प्लस 1, जसे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते त्याप्रमाणे तुम्ही दिले. ओके, लेट मी रन दिस कोड. सो मी प्रोग्राम रन केला, आलो 1 2 3 4 5 आला. ओके कोल, ठीक आहे. ओके, सिन्स आय डोंट वॉन्ट टू फॉरगेट, एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी आताच करतोय. देअर विल नॉट बी अ सेशन टुमॉरो. ओके, कारण की मला ऑफिसमध्ये आमची ऑल हँड्स मीट आहे, तीच ऑलमोस्ट 7:30 ला सुरू होईल ते 10 पर्यंत वगैरे चालणार. सो उद्या मी सेशन घेणार नाहीये. नेक्स्ट पायथन सेशन विल बी ऑन 30th सप्टेंबर, म्हणजे काय, वेडनेसडे ऍट 8 PM IST. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे मी मुद्दाम आत्ताच सांगितलं कारण ते एंडला पटकन विसरून गेलं तर परत मला मग प्रकाश सरांना सांगा, ते मग ग्रुपवर टाकणार, हे सगळं करत बसायला लागेल. त्याच्यापेक्षा तुम्ही सगळे अटेंड करताय तर मी इथं आत्ताच सांगून टाकतो. ग्रुपवर टाकायला लावेनच मी त्यांना तसंही, बट स्टील यू ऑल आर हिअर, यू जस्ट मेक अ नोट ऑफ दिस की टुमॉरो वी आर नॉट गोइंग टू हॅव अ सेशन. आपण 30 तारखेपासून परत पुढे कंटिन्यू करूया. ऑलराईट फाईन. सो कमिंग बॅक टू दिस, दिस इज द आउटपुट दॅट वी आर गेटिंग. आता मला काय करायचं ना, इथे 1 2 3 4 5 असं करत असताना मला एक लॉजिक लावायचं ज्याच्यामध्ये मला 3 ला स्किप करायचं. म्हणजे मला बेसिकली काय करायचंय की, किंवा रादर असं करा, स्किप करण्यापेक्षा मी म्हणतो जर 3 आलं ना तर मला स्टॉप करायचं, लूप मध्ये बाहेर पडायचं 3 जर आला असेल, आणि जर नसेल आला तर काय प्रॉब्लेम नाही, मग जाऊन द्यायचं पुढे त्याला. ओके, आता त्या केसमध्ये काय करायला लागतं, इथे आपण जेव्हा नंबर प्रिंट करतोय, सपोज मी नंबर प्रिंट केला आणि तो जर 3 असेल आणि मला थांबायचं आहे, तर काय करायचं माहितीये का, लॉजिक तर आपलं असं असणार आहे की एखादा नंबर प्रिंट झाला की त्याच्यानंतर चेक करायचं की तो 3 आहे का. मग जर नंबर चेक करायचा असेल की तो 3 आहे का, आता आपण कसं लिहितो कंडिशन, आपण काय लिहितो, इफ, ब्रॅकेटची मला सवय म्हणून मी ब्रॅकेट्स लिहितो, त्या कंपल्सरी नाही आहेत लक्षात ठेवा. इफ आय इज इक्वल 3, बरं मग आय इक्वल 3 असेल तर काय करायचंय, तर या लूप मधनं बाहेर पडायचं. ओके, so if you want to get out from a loop for any logical reasons, then you have to use the break statement. Okay, again I'll repeat, if you have to get out of a loop for any logical reason, then you are going to hit the break statement. break statement वापरणार आहोत आपण कुठल्या केसमध्ये, जर का आपल्याला त्या लूप मध्ये ताबडतोब थांबायचं असेल तर. मग असं का करायचं असेल, कारण आपलं लॉजिक तसं म्हणतंय. ओके, लॉजिकची डिमांड आहे आपल्या ती की अरे नाही 3 आला की मला थांबायचं लूप, कारण जर 3 आलाच नाही ना तर मग काही प्रॉब्लेम नाही, मग त्याला कंटिन्यू करून द्यायचं. सो असं नका विचार करू की मग सर, हा ते एक सांगतो, असं जर विचार करत असेल ना कोण की सर तुम्ही इथंच 3 लिहा की, मग ते तसं नाहीये. ओके, मला नंबर सगळे प्रिंट करायचे, पण जर 3 आला त्याच्यात तर थांबवायचं, असं काहीतरी लॉजिक आहे, त्याच्यासाठी मी येऊ. सो डोंट थिंक की मला 3 पर्यंतच नंबर प्रिंट करायचे होते तर मी मग कशाला 5 पर्यंत लिहिलं आणि 3 ला थांबवलं. मी इथं पण 3 करू शकलो असतो. I have taken this example just for understanding purpose. Okay, just for the sake of understanding. Okay, आणि हे तुम्हाला कळेल जेव्हा आपण याचं थोडासा व्हाईल लूप मध्ये पुढचं प्रोग्राम्स लिहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे मी का असं म्हटलं होतं की ब्रेक मला वापरतो. ओके, आता जेव्हा मी हा प्रोग्राम रन करतो, जस्ट ऑब्झर्व व्हेन आय रन दिस प्रोग्राम, ह्याच्यात 1 2 3 एवढंच आउटपुट आलं का, कारण की 3 आल्यावर तो ब्रेक झाला.
राईट. तर 3 आल्यावर तो ब्रेक झाला आणि त्याच्यामुळे काय होतं, तो लूपच्याच बाहेर येतो. आता लूपच्या बाहेर येऊन तुम्हाला गंमत दाखवतो. जर इथं मी म्हटलं प्रिंट आय, ओके, इथं जर मी म्हटलं प्रिंट आय, तर तुम्ही मला सांगू शकाल का की इथे आय या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती असेल, काय प्रिंट होईल? कॅन यू मेक अ गेस? 3. ओके, काही लोक म्हणतात. ओके, मोस्ट ऑफ द पीपल आर आन्सरिंग 3. सो इन्फायनाईटचा नाही प्रश्न येणार ना काही, इथे इन्फायनाईटचा काय प्रश्न येतो? लूप तर संपणारच आहे आपला. प्रश्न एवढ्या लूपच्या बाहेर राहायची व्हॅल्यू काय असणार आहे? तर लक्षात घ्या, इथे काय म्हटलं आपण, याच्यासाठी वी हॅव टू अंडरस्टँड की हाऊ दिस थिंग बिहेव्स. मग वेन यू कम इनसाइड दिस लूप, 1 2 वेळा प्रिंट झालं, 3 जेव्हा असेल आय, तेव्हा तो इथे येतो 3 लेस दॅन 5, येस, मध्ये प्रिंट कर, जे की त्यांनी इथे प्रिंट केलं. राईट. नंतर इज आय इक्वल 3, येस. ब्रेक, ब्रेक म्हणजे स्टॉप, स्टॉप म्हणजे ह्या लूपच्या बाहेर येतो. मग लूपच्या बाहेर येतो म्हणजे कुठे येणार आहे गाईज? हे लूप कुठपर्यंत, इथपर्यंत आहे ना, म्हणजे याच्या बाहेर, म्हणजे ह्या नेक्स्ट लाईनला येणार तो. आणि इथे जर तुम्ही म्हटलं त्याला प्रिंट आयच्या, आयची व्हॅल्यू 3च होती ना, ती वाढणार काय? डोंट थिंक की हा आय इक्वल टू 3 नी ब्रेक झाला म्हणजे आय प्लस होणार आणि मग थांबणार नाही. ब्रेकचा अर्थ असतो ताबडतोब त्या पोझिशन पासून लूपच्या बाहेर, डायरेक्टली जिथे असाल तिथून बाहेर. ओके, सो इफ आय रन दिस आउट, as you guys rightly guessed it, the value will be printed as 3. Okay, so it is a very correct thing that you figured out की हा त्याच्या आउटपुट 3 असणार आहे. ओके, फाईन. सो देअर कुड बी सिच्युएशन्स जेव्हा तुम्हाला लूप मध्ये काही कारणासाठी तरी थांबायचं आहे, आणि इफ दॅट्स द केस यू यूज अ ब्रेक स्टेटमेंट. ओके, सो आय होप द ब्रेक स्टेटमेंट पार्ट इज क्लिअर विथ ऑल ऑफ यू. ऑलराईट. नाव, जसं ब्रेक असतं ना, तसंच अजून एक स्टेटमेंट असतं ज्याला म्हटलं जातं कंटिन्यू. कंटिन्यूचा अर्थ काय असतो? ब्रेक स्टेटमेंट काय म्हणतं की ब्रेक फ्रॉम द लूप, म्हणजे स्टॉप द लूप अँड गो आउट. ओके, आणि व्हॉट डज अ कंटिन्यू स्टेटमेंट से? कंटिन्यू स्टेटमेंट असं म्हणतं की जिथून आहे ना तिथून तू लूपच्या स्टार्टला जा, बाकीचा कोड एक्झिक्यूट करू नकोस. ओके, म्हणजे इथे आता काय करतो मी, हा कोड कॉमेंट करतो, म्हणजे जर कंपॅरिझनची वेळ आपल्याला तो वर खाली असं कंपॅरिझनला अवेलेबल असेल, आणि मी इथे असं कोड लिहितो, आय इक्वल टू 1 व्हाईल लेस दॅन इक्वल टू 5. ठीक आहे, आणि आता इथे मी म्हणतो प्रिंट आय. ओके, आणि आता मी काय करतो, ऍक्च्युली याचं लॉजिक एक्झाम्पल टाकायला मला जरा वेगळ्या पद्धतीने लिहायला लागेल. मला जसं तसा वरच्यासारखा कोड नाही लिहून चालणार आहे. नाही तर तो इन्फायनाईट मध्येच अडकून जायचा. सो लेट्स से 3 असेल तर स्किप. is if y is equal to 3, but else print it, y plus is equal to 1. असं करतो मी. ओके, श्रीकांत एक प्रश्न विचारलाय, सर ते फर्स्ट प्रिंट वी गेव अँड देन वी डिड आय इज इक्वल टू आय प्लस 1, प्रिंट सगळ्या प्रोसेस झाल्यावर दिलं तर चालेल ना? ओके, श्रीकांत, आय डिडंट गेट यू. व्हॉट डू यू मीन की प्रिंट तुला नंतर लिहायचं का सगळ्यात? तसं नाही चालणार, जिथे प्रिंट करायचं तिथेच लिहायला लागतं ते. हे प्रिंट मी ह्याच्यासाठी दिलं होतं की समजून घेण्यासाठी की लूप संपल्यावर आय ची व्हॅल्यू काय असणार, त्याच्यासाठी दिलेलं आहे. हा, फर्स्ट प्रिंट स्टेटमेंट तुला बाहेर घ्यायचं का लूपच्या? नाही, तसं नाही घेऊन, तसं घेतलं तर मग ते डायरेक्टली शेवटचा नंबर प्रिंट होईल तुझा, बाकीचं काय नाही. हे असं 1 2 3 असं नाही होणार, डायरेक्ट 3 प्रिंट होईल. ठीक आहे, आता इथे बघा मी काय करायचा प्रयत्न करता. इथे मी म्हटलं आय इज इक्वल टू 1. ओके, आय इज लेस दॅन 5, येस, आत ये. आणि मी फक्त याला, मला काय करायचं नाही, इथे मला फ्री व्हॅल्यू असेल तर स्किप करायचं. स्किप म्हणजे ना लूप थांबवायचं नाहीये, पण त्याला प्रिंट नाही करायचं 3. ओके,
आता हे करायला पण वेगवेगळे प्रकार असतात. ओके, सो त्याचा काय प्रश्न नाहीये. मला हे लॉजिक कुठल्याही प्रकारे लिहिता येतं. आणि ऑनेस्टली when it comes to coding you can achieve one thing with 2 or 3 or more different ways. That is not a problem. पण लेट्स से मला कंटिन्यू स्टेटमेंट यूज करून बघायचं म्हणून मी करतोय. मग इथे काय करतो आपण, इथे त्याला म्हणतो की जर आय ची व्हॅल्यू 3 असेल तर कंटिन्यू कर. कंटिन्यू म्हणजे काय होतं ना गाईस, तो आत आला इथे बघा. आता आय ची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 आहे. इज 1 लेस दॅन इक्वल टू 5? येस, आतमध्ये आहे. ठीक आहे. हे तो 3 आहे का? नाहीये, इथे जात नाही, इथे आला. प्रिंट कर म्हणजे काय झाला, 1 प्रिंट झाला. आय इज इक्वल टू आय प्लस 1, आयची व्हॅल्यू काय झाली 2. ओके, इथे आला. इज 2 लेस दॅन इक्वल टू 5? येस, परत आत आला. इज 2 इक्वल 3? नाही. ओके, ठीक आहे, ये इथे प्रिंट कर 2 ला. ओके, त्याच्यानंतर काय, आय इज इक्वल टू आय प्लस 1 कर. ओके, तो झाला 3. हा, आता हा इन्फायनाइट मध्ये जाण्याचे चान्सेस आहे इथं. सो 3 इज लेस दॅन 5? येस, 3 इज इक्वल टू 3, कंटिन्यू. मग तो इथे गेला. ऍक्च्युली मला काय करायला लागणार सांगतो, कारण हे इन्क्रिमेंटेशन आहे ना आधी व्हायला पाहिजे, नाही तर तो गडबडणार आहे. सो मला हे असं लिहायला पाहिजे. हे मी एक्झाम्पल म्हणून देतो तुम्हाला. सो मी असं करतो, 0 पासून सुरू करतो आणि इज इट लेस दॅन इक्वल टू 5, आता आला तर त्याला इन्क्रीमेंट कर आणि प्रिंट कर. आणि 3 असेल तेव्हा तो स्किप करेल आणि त्याच्यानंतर ठीक आहे, बघू आता ते आउटपुट काय, त्याप्रमाणे मी कंडिशन मॉडिफाय करेन. काय फक्त 3 स्किप होते ना बघायचं आपल्याला. हा, 6 पर्यंत गेलो होतो कारण की लेस दॅन इक्वल टू केले ना मी, त्यामुळे तो आत आला की जेव्हा 5 ला येतो तेव्हा तो 6 पर्यंत जाणार आहे. आता इथं बघा. So when I executed this code, you will observe that 3 was skipped. मग तो 3 स्किप कसा काय झाला, तर while i is less than equal to 5, आत आला, i is equal to i plus 1. ओके, i 3 आहे का रे? नाही. मग ये आणि प्रिंट कर. आणि मग तो हे प्रिंट झाल्यावर तो कुठे जातो परत? सो तो इथनं जाऊन इथेच जातो ना कंडिशनला. ओके, पण कंटिन्यू स्टेटमेंट काय करतं की जिथनं तुम्ही असाल ना तिथूनच त्याला परत वरती पाठवतं, पुढचं एक्झिक्यूटच करून देत नाही. जसं ब्रेक स्टेटमेंट जिथे असाल तिथनं बाहेर काढतं, तसंच कंटिन्यू स्टेटमेंट सॉरी जिथे असाल ना तिथनं इमिजिएटली त्याला इथेच घेऊन जातं, इमिजिएटली. राईट. सो असं ब्रेक आणि कंटिन्यू या स्टेटमेंटचा यूज असतो. आता हे अगदी सारखे लागतात अशातला भाग नाही. ब्रेक लागतं बऱ्याच वेळेला, कंटिन्यू कधीतरी लागतं. ब्रेक मोस्ट ऑफ द टाइम लागतं आपल्याला यूज करायला. राईट. सो दिस इज द ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. आणि हे ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट फक्त व्हाईल लूप बरोबरच यूज करतात का? बिलकुल नाही. हे तुम्हाला फॉर लूप बरोबर पण यूज करतात, कारण शेवटी ते लूप साठीचे स्टेटमेंट्स आहेत, ब्रेक आणि कंटिन्यू. ओके, so again I'll repeat, the break statement is used to break from a loop. So when you reach that statement, it will come out of that loop. आणि कंटिन्यू स्टेटमेंट म्हणजे काय, तो इट विल कंटिन्यू द लूप, म्हणजे जिथे असेल तिथं डायरेक्टली तो कंडिशन चेकिंगला जाईल. याच्यात जर बाकी काही कोड असेल ना लूपच्या आत, तर तो लूपचा कोड एक्झिक्यूट तो करणार नाही. इट इज मोर लाईक स्किप द रेस्ट ऑफ द लूप अँड गो अहेड, गो बॅक टू द कंडिशन चेकिंग, असा त्याचा अर्थ असतो. ठीक आहे. प्लीज एकदा परत सांगतो, हे जे आउटपुट काढायचं होतं हा त्याच्या मागचा प्रयत्न नव्हता. हे आपल्याला साध्या पद्धतीने पण करता येतं. हे मुद्दाम असं किचकट लिहिलंय कारण कंटिन्यूचा यूज दाखवायचं होतं मला, म्हणून लिहिलं गेलं, बाकी काही नाही. कारण मला 3 स्किप करायचं असेल तर मी नॉर्मल 1 to 5 प्रिंट करेन आणि इफ आय इज नॉट इक्वल टू 3 देन प्रिंट असं लिहिलं तरी काम होतं. मला कंटिन्यू स्टेटमेंटची गरज नाहीये. ओके, फाईन, हे झालं. ओके, आता याच्यात आता अजून मला दाखवायचं तुम्हाला, जसं इथे आता हा कोड कॉमेंट करतो मी. and I will go to this code. आता सो हे आपण 3 झालं की ब्रेक केलं होतं त्याला. फाईन. आता जर का सपोज मला इथे असं हवं असेल की मला एक मेसेज प्रिंट करायचा आहे की लूप वॉज कम्प्लिटेड, असा मेसेज प्रिंट करायचा आहे युजरला. ओके, युजरला मेसेज काय प्रिंट करायचा मला की लूप वॉज कम्प्लिटेड. मग लूप कम्प्लिटेड म्हणजे काय, तर तो 1 पासून सुरू झाला आणि तो 5 पर्यंत गेला तरच मी म्हणू शकतो की लूप वॉज कम्प्लिटेड. जर तो मधून ब्रेक झाला तर मला तसं म्हणता येणार नाही. आर यू गेटिंग दिस? त्या केसमध्ये मी तो कोड कसा लिहू शकतो मला सांगा. मला मेसेज टाकायचा आहे की लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड, असा विचार करा. चला, कम्प्लिटली एक्झिक्युटेड मला असं पाहिजे. प्रिंट लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड. बरोबर आहे. आता जर मी असं लिहिलं इथे तर ते चालणार नाहीये, कारण की कम्प्लिटली थोडीच झालं होतं, तुम्ही 3 लाच थांबला. ओके, हा. मग आता शुभमने एक काय दिलंय की सर तुम्ही इथं व्हॅल्यू चेक करा. म्हणजे काय, इथं आपण असं चेक केलं तर
की इफ आय इज इक्वल 5 तरच म्हणू आपण लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड. आणि आता बघा, आता जर मी रन केलं तर तो 1 2 3 प्रिंट करेल, लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड म्हणणार नाही. आणि सपोज मी आता ही रेंज बदलली याच्यात 3 येणारच नाही असं केलं काहीतरी, म्हणजे इथे मी म्हटलं की 4 पासून सुरू कर आणि 5 पर्यंत जा, असं जर मी म्हटलं, आता मात्र तो दाखवणार मला की लूप, अरे काय झालं, सॉरी 5 नाही 6 असणार आहे, कारण 5 ला तर तो आत जाणार ना, 6 ला बाहेर पडणार. लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड. बरोबर. तर आता हे करण्यासाठी मात्र व्हॉट वी हॅड टू डू वॉज, आय हॅड टू चेक दिस कंडिशन की ही जी काय व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला तो पोहोचलाय का. प्लीज लक्षात घ्या, हे इक्वल टू 5 करून का नाही चालणार आहे, कारण की वेन इट इज इक्वल टू 5 इट कम्स इनसाइड दिस लूप आणि तो +1 होतो, त्यामुळे बाहेर आल्यावर तो 6 झालेला असतो. ओके, म्हणून वी हॅव टू चेक इट विथ 6, वी कॅनॉट चेक इट विथ 5. क्लिअर एव्हरीवन? ओके, नाउ हिअर instead of doing this पायथॉन मध्ये आपल्याला एल्स स्टेटमेंट दिलेले डायरेक्टली तुम्ही, व्हेरी सिमिलर टू फॉर लूप मध्ये पण आपल्याला असं एल्स लिहिता येतं. ओके, तर याचं प्रयोजन काय असतं, तर इथं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही लूप लिहा आणि एल्स स्टेटमेंट मध्ये असा कोड लिहा जो तुम्हाला, जर हे लूप व्यवस्थित शेवटपर्यंत एक्झिक्यूट झालं, ओके, म्हणजे आता मी असं करतो, आता बघा गंमत, आता मी याला रन केलं, आय एक्झिक्युटेड दिस, त्यांनी 1 2 3 प्रिंट केलं, त्यांनी ही लाईनच प्रिंट नाही केली, लूप वॉज कम्प्लिटली एक्झिक्युटेड का, कारण तो या एल्स मध्ये तेव्हाच येतो. ओके, या एल्स मध्ये तेव्हाच येतो जेव्हा तो ब्रेक नसतो झालेला, म्हणजे ते लूप व्यवस्थित कम्प्लीट झालेलं असतं, देन ओनली इट विल कम टू दिस एल्स. ओके, आणि आता मी हे जरा बदलतो, इथे मुद्दाम 4 करतो, and now if I run it will show me that loop was completely executed. Okay, so is it clear to everyone how else is getting used? Same thing is also applicable for a for loop, huh? Same thing is applicable for a for loop. You can have a else for a loop, just in other programming languages you have a else for a if, तसं Python मध्ये you have a else for a if and you also have a else for a loop. And what is the advantage of using a else for a loop? The advantage of using a else for a loop is that if that loop gets completely executed, then it will go to the else part, otherwise it will not go. Okay, so that is the whole point of having this else statement. All right, ठीक आहे, हे झालं ब्रेकचं, झालं कंटिन्यूचं, झालं एल्स झालं. हा, आता अजून एक गोष्ट दाखवायची मला तुम्हाला आणि मग देन आय थिंक विल बी डन. ते म्हणजे कमेंट करतो आता, पायथॉन मधला एक वर्ड जो बऱ्याच लोकांना जास्त क्लॅरिटी कधी कधी आलेली नसती, त्याचा द नेम ऑफ द कीवर्ड इज पास. ओके, जसं आपण ब्रेक म्हणतो, नंतर कंटिन्यू म्हणतो, तसंच पास नावाचा एक वर्ड त्यांनी दिलेला आहे पायथॉन मध्ये. ओके, आणि त्याचा यूज खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते कुठले आणि ते तुम्हाला मी दाखवतो. एक उदाहरण घ्या सिंपल, सपोज मी इथे लिहिलं आय इज इक्वल टू 1. ओके, व्हाईल आय इज लेस दॅन इक्वल टू 5 आणि मी म्हणलं पास, आणि इथे मी एक स्टेटमेंट प्रिंट केलं की whatever, good night. If I execute this code, observe what happened, मला फक्त गुड नाईट एवढाच मेसेज येणार, बाकी काही येणार नाही. का, तो पण नाही आला का? ओ सॉरी सॉरी सॉरी, माय बॅड. थांबा, मी असं नाही लिहिते, असं लिहिलं तर तो गंडेल. ठीक आहे, ऍक्च्युली मला असं नाही लिहायचं, मला देयर इज नो पॉइंट रायटिंग इट इफ आय एम नॉट गोइंग टू राईट इट, पण लिहितो. ठीक आहे, चला.
ओके ठीक आहे. मी लूपच्या नाही दाखवत, लूपच्या ते त्याची कंडिशन जरा गणणारच आहे ते. तुम्हाला मी वेगळ्या एक्झाम्पलने दाखवतो. ठीक आहे. इमॅजिन की आय मध्ये एक व्हेरिएबल आहे, काहीतरी व्हॅल्यू आहे 10, आणि आपल्याला काहीतरी कंडिशन चेक द्यायचं की इफ आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 देन डू समथिंग, असं आपल्याला काहीतरी म्हणायचं आहे. ओके. नाउ वेन वी हॅव टू राईट दिस, इफ आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, मी इथे त्याला पास असं लिहू शकतो. ओके. अँड इफ आय रन दिस कोड, तुम्हाला आउटपुट दाखवते गुड नाईट, विच इज फाईन. पण याचा अर्थ काय होता? तर याचा अर्थ असा असतो गाईज, एक सिंपलची गोष्ट आहे की whenever you are writing a code in any programming language, there are situations or there are times when you don't want to write the complete implementation for that. ओके. म्हणजे काय, जर तुम्ही कधी सी चं कोडिंग केलेलं असेल तर कधी कधी आपण काय करतो ना, सी लँग्वेज मध्ये आपण असंच लिहून ठेवतो की इफ आय इज ग्रेटर दॅन 10, तुम्हाला काहीतरी करायचंय, एवढंच लिहून ठेवतो आपण. आणि इथे आपण अशी कॉमेंट लिहून ठेवतो की मला इम्प्लिमेंट करायचं, इम्प्लिमेंट दिस कोड, असं आपण घेतो. बरोबर, लक्षात येते का काय सांगतोय मी? हे वेगळं आहे जरा. याच्यात आपण इम्प्लिमेंटेशन नाही करत, याच्यात उलट आहे, याच्यात इम्प्लिमेंटेशन करत नाहीच आहे. की मला फक्त काहीतरी लिहायचंय पण हे मी नंतर इम्प्लिमेंट करणार आहे. आता फायदा काय असतो ना ह्या लँग्वेजेस मध्ये, की यांच्यात तुम्हाला बिगिन एंड देता येतो. म्हणजे मी जावा मध्ये सुद्धा असं लिहू शकतो की इफ सम कंडिशन, काहीतरी कंडिशन लिहिली आणि आतला कोड लिहिलाच नाही, चालून जातं, काही प्रॉब्लेम नाही. बिगिन एंड दिला की त्याचं काम झालेलं असतं, त्याला काय फरक पडत नाही, तू नंतर लिही. ओके. पण पायथन मध्ये आपल्याला करता येत नाही ना असं, कारण पायथन मध्ये बिगिन आणि एंडच नाही आपल्याकडे. ओके. मग पायथन मध्ये जर बिगिन आणि एंड नसेल आणि मला असं पाहिजे की अरे म्हणजे मी जर एवढंच लिहून ठेवलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला सिंटॅक्स एरर देणार की एक्सपेक्टेड अँड इंडेंटेड ब्लॉक, हे चुकतंय तुमचं इंडेंटेशन. बरोबर आहे. म्हणजे इथे मला काहीतरी लिहिणं अपेक्षित आहे, आणि जेव्हा मग मला काहीच करायचं नसेल ना, तेव्हा मी सरळ पास असं म्हणतो. So pass statement is used in Python when you don't want to do anything. Okay, but please do not relate it with break आणि कंटिन्यू. तो ब्रेक आणि कंटिन्यू सारखा नाहीये, तो फक्त प्लेस होल्डर असतो. ओके. मग तो प्लेस होल्डर का आहे? कारण की पायथन मध्ये विचार करा ना, सपोज तुम्ही असा विचार करा की अरे ही कंडिशन मला लिहून ठेवायची बरं का. नाही, ऍबस्ट्रॅक्ट फंक्शन सारखं वगैरे काही नाही शुभम, हे साधं सुद्धा आहे की मला एक कंडिशन लिहून ठेवायची आहे पण मी त्याचा कोड नंतर लिहिणार आहे. आता हेच जर मी सी लँग्वेज मध्ये केलं तर मी असं लिहू शकलो असतो, इफ आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 5, असं लिहिलं असतं सी लँग्वेज मध्ये. बघा मी तुम्हाला कोड दाखवतो. असं लिहिलं असतं कोड, आणि इथं लिहिलं असतं किंवा रादर काहीच लिहिलं नसतं, तरी माझा हा प्रोग्राम सी लँग्वेज मधला कंपाईल झाला असता आणि बाकीचा कोड एक्झिक्यूट होऊन रन झाला असता. आता हेच मला पायथन मध्ये लिहायचंय, मी कसं लिहू? मला काहीच वे नाहीये. मग तुम्ही काय म्हणाल की काहीतरी एक स्टेटमेंट द्यायला लागणार नाही इथे मला, मग काय नाही तर प्रिंट म्हणा असं. पण त्यांनी यू आर प्रिंटिंग इट, आय डोंट वॉन्ट टू प्रिंट ॲज वेल. राईट. सो मला प्रिंट पण नाही करायचं याच्यात, मग काय करायचं? मग जेव्हा तुम्हाला काहीच नाही करायचं ना, तेव्हा फक्त पास म्हणून ठेवा, काय असं असतं. ओके. हा युसेज मी आता तुम्हाला सांगितलं, याचा युसेज मी नंतर तुम्हाला दाखवीन परत. हे बऱ्याच ठिकाणी वापरतात हा वर्ड, पण त्याचा हे असं असतो, त्याचा पर्पज असा आहे फक्त की जेव्हा तुम्हाला कुठलीही गोष्ट इम्प्लिमेंट करायची नाहीये पण फक्त लिहून ठेवायचं की अरे हे मला नंतर करायचंय बरं का, त्या केसमध्ये आपण त्याला तो वर्ड यूज करून ठेवतो. त्या वर्डचं बिहेवियर ब्रेक किंवा कंटिन्यू ह्यांच्यासारखं नाहीये. त्या वर्डचं बिहेवियर इट इज जस्ट अ प्लेस होल्डर. ओपनिंग आणि क्लोजिंग लिहिता येत नाही ना आपल्याला पायथॉन मध्ये, म्हणून आपण पास लिहून ठेवतो, काहीतरी स्टेटमेंट लिहिलं पाहिजे, एवढंच त्याचा यूज असतो. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? हा शब्द बऱ्याच लोकांना नीट कळतच नाही कधी की पास नक्की कसा युज होतोय, पण ते तुम्ही थोडस द्यायला लागलं की त्याचं कळायला लागतं आपल्याला, की जेव्हा थोडक्यात आपल्याला काही नसतं, आत्ता लिहायला काहीच नाहीये माझ्याकडे, पण मला ऍटलीस्ट ते इफ तर लिहून ठेवायचं, कारण नंतर मला ते इम्प्लिमेंट करायचं. हा ऑफकोर्स याला एक दुसरा अल्टरनेटिव्ह असा आहे की मग तुम्ही म्हणाल की मग सर असं लिहून ठेवू ना आपण, इफ आय वॉटेव्हर, आय ग्रेटर दॅन इक्वल टू 5, हे असं लिहून ठेवू आपण की इम्प्लिमेंट करायचं, चालेल ना, तसंही करा, काय प्रॉब्लेम नाही. पण मग असं जेव्हा लिहितो ना आपण तेव्हा तो सिंटॅक्स चेक नाही होत, इथं सिंटॅक्स चेक होतोय तुमचा, हे पण महत्वाचं आहे. इथं तुम्ही असं जरी लिहिलं चुकून मायनस जरी लिहिलं असेल तरी तो काय एरर नाही देणार, पण इथं जर मी मायनस लिहिलं तर तुम्हाला एरर देणार की हे चुकतंय.
कळतंय का? इनव्हॅलिड सिंटॅक्स म्हणतो. त्यामुळे आपल्याला काहीतरी फंक्शन, काहीतरी लूप, काहीतरी इफ स्टेटमेंट हे लिहायचंय, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आता नाही द्यायचं, नंतर द्यायचंय, तर आपण पास लिहिणार आहोत. हे टेम्पररी पर्पज साठी असतं, हे डोक्यात ठेवा, की आपण नंतर इथे इम्प्लिमेंट करणार असतो कोड. असं तुम्हाला दिसणार नाही की लोकांनी पास नुसतं लिहून ठेवले, मग त्याचा तसाही उपयोगच नाहीये, काय जर काहीच करत नाहीये. तो टेम्पररी प्लेस होल्डर असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सी लँग्वेज मध्ये आपल्याला ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट किंवा जावा मध्ये लिहून ठेवता येते की नंतर लिहू कोड, तसं पायथॉन मध्ये करायचं असेल तर आपण पास स्टेटमेंट यूज करतो. ओके, सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग नाव. काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर टाकून ठेवा पटकन.